बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटलेलं आहे। इस्रायलने केलेल्या हल्ल्याला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिलंय आणि जवळपास 200 बॅलिस्टिक मिसाइल्स इस्रायलच्या अनेक शहरांवर डागली आहेत। या दोन्ही देशांमधील वाढत्या तणावावर जगभरात चिंता व्यक्त होते। इस्रायलवर इराणचा जोरदार पलटवार। इराणने इस्रायलवर डागली बॅलिस्टिक मिसाईल। इराणने तेल अवीव आणि जेरुसलेमला केलं लक्ष्य। इराणच्या हल्ल्यात इस्रायलचं मोठं नुकसान। इराण आणि इस्रायलमधील तणाव शिगेला पोहोचलाय। इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही जोरदार पलटवार केलाय। इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये अनेक भागात हल्ल्यानंतर सायरनचा आवाज घुमू लागलाय। इस्रायलने इराणवर हल्ला करताना मिसाइल्सचा अक्षरशः पाऊस पाडला। इस्रायलच्या या हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत इस्रायलवर जवळपास 200 बॅलिस्टिक मिसाइल्स डागण्यात आली आहेत। इराणने केलेल्या या हल्ल्यात इस्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा केला जातोय। इराणने केलेल्या बॅलिस्टिक मिसाइलच्या हल्ल्यानंतर सेंट्रल इस्रायलमधील अनेक घरांचं नुकसान झालंय। जास्त जण जखमी झाल्याचं बोललं जात आहे। इस्रायली सैन्य दल म्हणजे IDFच्या दाव्यानुसार इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले। त्यामुळे लाखो इस्रायली नागरिकांनी बंकरमध्ये आश्रय घेतलाय। इराणच्या सैन्याने इस्रायलवर शेकडो बॅलिस्टिक मिसाइल्स आणि ड्रोन डागलेत। इस्रायलचं ऑपरेशन रायझिंग लायनचा जबाब देण्याकरता इराणने ऑपरेशन प्रॉमिस सुरू केलंय। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनने इस्रायलच्या अनेक ठिकाणी हल्ल्याची पुष्टी केली आहे। या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याची खबर आहे। दरम्यान इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रांपैकी अनेक क्षेपणास्त्रांना इंटरसेप्ट केल्याचा दावा इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी केलाय। इराणवर मोठ्या पलटवारासाठी सैन्य सज्ज असल्याचा दावा इस्रायलने केलाय। इस्रायली नागरिकांनी बंकरमध्ये राहण्याचे तसंच होम फ्रंट कमांडच्या निर्देशांचं पालन करण्याचं आवाहन इस्रायलने केलंय। एकूणच इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये भयंकर युद्धाला तोंड फुटलंय। इस्रायलच्या हल्ल्यानं इराण बिथरलाय। या युद्धात जो कोणता देश इस्रायलला मदत करेल त्याला साथ देईल तो आपला दुश्मन असं आम्ही मानू, असं इराण म्हणतोय। इराणचं हे वक्तव्य म्हणजे सरळ सरळ अमेरिकेला धमकी असल्याचं मानलं जात आहे। याच दरम्यान इस्रायली लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा इराणवर हल्ले सुरू केलेत। सलग दुसऱ्या दिवशी इराणची राजधानी तेहरानला इस्रायलने लक्ष्य केलं। सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये तेहरानचं मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ आगीच्या ज्वालांनी घेरलेलं दिसलं। या विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट दिसून आले। याचवेळी दुसऱ्या बाजूला इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि जेरुसलेम शहरात सातत्यानं सायरन वाजत आहेत। इराणचे हल्ले रोखण्याचं काम एअर डिफेन्स सिस्टम करत असल्याचं इस्रायली सैन्यानं म्हटलंय। जनतेनं सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असं आवाहन इस्रायली सैन्याकडून केलं जात आहे। एकूणच इराण आणि इस्रायल दरम्यानचं हे युद्ध दिवसेंदिवस भीषण होत चाललंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।